तुम्ही पाहू शकता किती सुरेख आणि हे दाणेदार असे हे लाडू तयार झालेले आहेत। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। पाहू शकता किती दाणेदार असा हा लाडू तयार झालेला आहे। असे हे दाणेदार लाडू कसे बनवायचे त्यासाठीच मी एक ट्रिक्स पुढे जाऊन सांगितलेली आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण हे बेसन लाडू बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी मी हे 2 वाटी चण्याचे पीठ घेतलेले आहे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्या 2 वाटीपेक्षा ना ही एक तुपाची वाटी आहे, थोडीशी छोटी आहे आणि त्या वाटीमध्ये मी हे तूप घेतलेलं आहे, म्हणजेच या मोठ्या वाटीने आपल्याला पाऊण वाटी तूप लागणार आहे। आणि आता मी ही जाड बुडाची आणि गोल अशी ही कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण ही डाळ छान भाजून घेणार आहोत। गॅस मध्यम आचेवरतीच आहे, मध्यम आचेवरतीच आपल्याला ही डाळ सतत हलवत छान अशी ही भाजून घ्यायची आहे। खूप जास्त ही भाजायची नाहीये। तुम्हाला मी दाखवते, डाळीला हलकासा असा हा कलर आला पाहिजे, हलकेसे डाग पडले पाहिजेत इतपत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। ही डाळ मी 10 ते 15 मिनिट मध्यम आचेवरती सतत हलवत भाजून घेतलेली आहे। हलकेसे डाग पडलेले आहेत। आता ही थंड झालेली आहे। आता आपण ही मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता ही डाळ आपण वाटून घेतलेली आहे। एका पुरणाच्या चाळणीने मी ही डाळ चाळून घेते आहे। डाळ चाळूनच घ्यायची। आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे, त्याच्यामुळे थोडीशी कण राहण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे ही डाळ आपल्याला हे डाळीचं पीठ जे वाटून घेतलेले आहे डाळ ती चाळून घ्यायची आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि आता हे पीठ छान असं हे रवाळ तयार झालेलं आहे। त्याच कढईमध्ये मंद आचेवरती आपल्याला आता हे पीठ भाजून घ्यायचं आहे। जरी आपण हे बाहेरचं रेडीमेड पीठ वापरलं तरीही आपल्याला मंद आचेवरतीच पीठ भाजून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे एकदा कढई गरम झाल्यानंतर। आणि कोरडंच भाजायचं आहे, तूप स्टार्टिंगला टाकायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये। काय होतं ना, पहिल्यांदा तूप टाकल्यामुळं ना हे पीठ भाजायला आपल्याला जड जातं, त्याच्यामुळे अगोदर तूप टाकायचं नाही। अगोदर हे पीठ छान भाजून घ्यायचं थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। मी पहिल्यांदा डाळ भाजून घेतलेली आहे, नंतरसुद्धा पीठ हे 10 ते 12 मिनिट भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता हे अर्धी वाटी हे तूप याच्यात टाकून घेते आहे। आणि हे तूप टाकून आता आपण अजून हे डाळ 5 ते 6 मिनिट भाजून घेणार आहोत। आणि तूप टाकल्यानंतर ना असं हे याच्यामध्ये गुठळ्या व्हायला तयार लागतात, मग असे हे झाऱ्याच्या साहाय्याने ह्या गुठळ्या किंवा गाठी मोडत मोडत आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा रीतीने आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे। अशा ही याच्यातल्या गाठी किंवा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत झाऱ्याच्या साहाय्याने। असं हे तूप टाकून भाजलं ना, या गाठी मोडायच्या, नंतर पीठ भाजायचं। याच्यामुळे आपल्याला हे पीठ भाजताना ना हात दुखून येतो, त्याच्यासाठीच आपल्याला पहिल्यांदा कोरडं पीठ भाजून घ्यायचं आहे 10-12 मिनिट, मग त्याच्यानंतर आपल्याला हे याच्यामध्ये तूप टाकायचं आहे। तुम्ही जर आपलं रेडीमेड पीठ वापरणार असेल ना, 10 ते 12 मिनिट तुम्हाला तसंच कोरडं पीठ भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तूप टाकून अजून 7 ते 8 मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे। हे पहा, आता किती छान असा हा कलर आलेला आहे। मी अजून 1 चमचा याच्यामध्ये तूप टाकून घेते आहे। मी पहिल्यांदा डाळ भाजून घेतली, त्याच्यानंतर हे 10 ते 12 मिनिट नंतर हे कोरडंच पीठ भाजून घेतलेलं आहे आणि तूप टाकून नंतर अजून मी हे 5 ते 6 मिनिट पीठ भाजून घेतलेलं आहे। आणि तुम्ही जर रेडीमेड पीठ वापरणार असेल तर एकूण मी वाटलेलं पीठ, घरी बनवलेलं पीठ भाजायला मला 15 ते 16 मिनिट मी हे अजून पीठ भाजून घेतलेलं आहे। तर तुम्ही रेडीमेड पीठ वापरणार असेल तर नक्कीच याच्यापेक्षा जास्त अजून भाजायचं आहे। आता मी हे कोमट पिठामध्ये ना केशर भिजत घातलेलं होतं। आता केशर भिजत आपण ते पाणी मी याच्यात
घेतलेला आहे. जेव्हा केशराचं पाणी टाकलं तेव्हा किती छान फसफसलं हे पीठ बघा. त्याच्यामुळेच आपल्या ह्या लाडवाला छान अशी ही दाणेदार लाडू तयार होतात. आणि हे तुमच्याकडे केशर जर नसेल तरी थोडासा खाण्याचा कलर आणि दूध टाकलं तरीही चालेल. आणि पाण्याचा अंश संपेपर्यंत आपल्याला हे पीठ छान अजून भाजून घ्यायचं आहे. आता मी हे गॅस बंद केलेला आहे. 2 ते 3 मिनिट नंतर मी हे पाणी टाकल्यानंतर पीठ भाजून घेतलेलं आहे. केशरामुळे आपल्या लाडवाला कलरही छान येतो आणि टेस्ट पण छान येते. आता आपण हे एका परातीमध्ये हे पीठ काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. कोमट वगैरे ठेवायचं नाही आहे आपल्याला हे पीठ. हे पाहू शकता. आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि असं हे पसरवून घ्यायचं आहे याच्यामध्ये काढून घेऊन. पीठ छान भाजल्यामुळे आपले हे लाडू हलके पण तयार होतात. हे पहा, अजिबात आपलं हे पीठ असं पसरलेलं नाही आहे बाजूला. जर खूप पसरलं तर समजायचं की याच्यामध्ये तूप जास्त झालेलं आहे. मग आपण अजून एक अर्धी वाटी हे कोरडंच असं हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडू आपले छान तयार होतील. आणि आता आपण ही साखर, मी पिठी साखर करून घेतलेली आहे, साखरेची मिक्सरला वाटून घेतलेली साखर आहे ही. आणि आता आपण ही याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे पाहू शकता किती छान असं हे टेक्स्चर आलेलं आहे आपल्या लाडवाला. हे पीठ मिक्स करतानाच कळत आहे की आपल्याला खूप छान असे हे दाणेदार लाडू तयार होतील. असं हे चिकट मिश्रण तयार झालेलं नाही आहे. पीठ नाही छान भाजलं गेलं तर ते टाळ्याला चिकटतात आणि ते पीठच राहतं त्याच्यामुळे ते टाळ्याला चिकटले जातात. आता आपल्याला जे ड्रायफ्रूट लावायचे आहेत ते ड्रायफ्रूट आपण लाडू बांधून अर्धा झाल्यानंतर त्यावेळी लावायचे आहेत, जेणेकरून ते छान लाडवाला पण चिकटल्या जातात आणि एकदम आतमध्ये पण जात नाहीत. हे पहा, अशा प्रकारे आता आपण हे लाडू छान बनवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान लगेच लाडू असे हे वळले जातात. आणि लाडू बांधून झाल्यानंतर लगेच असे रेलत नाहीत. खूप छान असा आकार त्याचा खूप वेळ तसाच आकार राहतो. हे पाहून दुसरे पण लाडू आपण आता बनवून घेते आहे. या दिवाळीमध्ये तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लाडू बनवून पहा आणि कसे झाले आहेत ते पण कमेंट करून सांगा. हे पहा, आणि असा हातावरती याचा तो वळून घ्यायचा आहे. खूप छान सुरेख आणि अगदी दाणेदार असा हा लाडू तयार झालेला आहे. तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.